नमस्कार मित्रांनो, हेल्थ अँड फिटनेस संबंधित आपल्या चॅनल्सवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, हेल्थ आणि फिटनेस हा सर्वांच्याच जिकरीचा आणि आवडता विषय आहे. बरेच सर्वच जण हे आपल्या हेल्थ बाबतीत कॉन्शियस असतात, सजग असतात, जागरूक असतात. त्याचबरोबर हेल्थ जर चांगली असेल तर आपले सर्व कार्य किंवा सगळ्या गोष्टी आपल्या सुरळीत चालतात. आपण आजारी किंवा आजारी पडल्यास आपल्याला जे काय आपलं नुकसान होतं ते टाळण्यासाठी आपण आपले जे काय हेल्थ सुधारण्यासाठी किंवा चांगलं आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आपले जे काय खानपान आहे किंवा फिटनेस आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळं आज आपण जे काय अंडी आहेत, अंडी हा एक आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. आता अंडी खावं की नाही खावं हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु बरेच लोक या ठिकाणी अंडी खातात. त्याचबरोबर अंड्याच्या बाबतीत काही प्रश्नसुद्धा आहेत की अंडी उन्हाळ्यात खावं का नाही, किंवा मग अंडी खाल्ल्यामुळं खाणं उन्हाळ्यामध्ये योग्य आहे का नाही. त्याचबरोबर अंड्याचं या ठिकाणी आहारातील महत्त्व या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, अंड्यामध्ये बरेच जे काय पोषक तत्वे आहेत ते मोठ्या प्रमाणात असतात. जसं विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील किंवा मग प्रोटीन असतील. त्यामुळं अंडी हा चांगल्या प्रकारचा पोषणाचा स्रोत आहे असं आपण म्हणूयात. त्याचबरोबर अंडी उन्हाळ्यात खावे की नाही, तर मित्रांनो, अंडी उन्हाळ्यात खाल्ल्यास उष्णता वाढते किंवा गरमी वाढते अशा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. तसं होत नाही मित्रांनो. अंड्यामध्ये जे काय पोषण तत्वे आहेत ते शरीराच्या जे काय झीज होते किंवा मग शरीराचे जे काय गरज आहे ते भागवण्यासाठी आवश्यक असतात. त्याचबरोबर अंड्यामध्ये पोटॅशियम, सोडियम आणि फॉस्फरस हे इलेक्ट्रोलाइट असतात. हे इलेक्ट्रोलाइट उन्हाळ्यामध्ये जे काय डिहायड्रेशन होतं किंवा शरीरातून पाण्याचे जे काय पाण्याचं डिहायड्रेशन होतं किंवा पाणी निघून जातं ते मेंटेन करण्याचं काम किंवा पाण्याचा समतोल राखण्याचं काम हे इलेक्ट्रोलाइट करतात. त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंडी खाणं चांगलं आहे, कारण की ते शरीरातील जे काय वॉटर बॅलन्स आहे ते या ठिकाणी मेंटेन करते. त्याचबरोबर जे काय अंड्याची आहारामधील काय महत्त्वाचे जे काय इम्पॉर्टन्स आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर अंडी आपण या ठिकाणी पाहिलं की अंड्यामध्ये विटॅमिन ए, डी आणि B12 हे काय असतात, मोठ्या प्रमाणात असतात. तर मित्रांनो, विटॅमिन ए खूप महत्त्वाचा विटॅमिन आहे. त्याच्या कमतरतेमुळं डोळ्यासंबंधित काही आजार होतात, जसं रातांधळेपणा असेल किंवा मग डोळ्याचे जे काही आजार ह्या विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतात. त्याचबरोबर विटॅमिन डीच्या कमतरतेमुळं हाडासंबंधितचे जे काही आजार आहेत, म्हणजे हाडं ठिसूळ होणं, कमकुवत होणं किंवा हाडाचं फ्रॅक्चर होणं, या ठिकाणी हाडाची ग्रोथ थांबणं ह्या विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतं. त्याचबरोबर विटॅमिन B12 हा एक जे काय विटॅमिन आहे याच्या कमतरतेमुळं पर्निसिस अॅनिमिया किंवा मग जे काय साधं तोंडातलं येणं किंवा तोंडामध्ये छाले येणं किंवा फोड येणं अशा गोष्टीसुद्धा विटॅमिन B12च्या कमतरतेमुळे होतात. आता विटॅमिन ए, डी आणि B12 यांचा जे काय इतर जे स्रोत आहेत त्यामध्ये कमी प्रमाणामध्ये हे विटॅमिन्स सापडतात, परंतु अंड्यामध्ये हे विटॅमिन्स मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे ज्या व्यक्तींना किंवा लोकांना ह्या विटॅमिनची कमतरता आहे किंवा त्यांना गरज आहे अशा लोकांनी अंडी खाणं चांगलं आहे. त्याचबरोबर जे काय विटॅमिन्स बरोबरच अंड्यामध्ये मिनरल्स पण मोठ्या प्रमाणात असतात. त्यामध्ये जे काय आयर्न असेल, झिंक असेल किंवा सेलेनियम असेल हे मोठ्या प्रमाणात असतात. आयर्न जे काय HB वाढवण्याचं काम करतं. त्याचबरोबर झिंक बॉडीची जी काही इम्युनिटी सिस्टम आहे, रोगप्रतिकार क्षमता हे वाढवण्याचं काम झिंक करतं. ज्यामुळं ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे, इम्युनिटी कमी आहे अशा लोकांनी, त्याचबरोबर ज्यांना HBची कमतरता आहे किंवा ब्लडची कमतरता आहे अशा लोकांनी आहारामध्ये अंडी घेणं चांगलं आहे. त्याचबरोबर अंड्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रोटीन असतात, प्रथिनं असतात. त्या प्रथिनामध्ये जे काय अमिनो ॲसिड आहेत त्या अमिनो ॲसिडमधले 9 प्रकारचे जे काय सर्वच इसेन्शियल अमिनो ॲसिड आहेत ते ह्या अंड्यामध्ये असतात. त्यामुळं अमिनो ॲसिडचा चांगला स्रोत म्हणून अंडी या ठिकाणी आहारात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही प्रोटीन आहे, शरीराचे जे काही मसल्स आहेत किंवा स्नायू आहेत ते चांगलं मजबूत आणि दणकट बनवण्यासाठी हे प्रोटीन्स कामी येतात. अंडी खाल्ल्यामुळं जे काय रेग्युलर जर अंडी आहारामध्ये घेतली तर तुमचे जे काय स्नायू आहेत, मसल आहेत या ठिकाणी चांगले बनतील. त्याचबरोबर अंड्यामध्ये जे काही इलेक्ट्रोलाइट आहेत, सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे चांगल्या प्रकारे शरीराला
त्याचं ते मिळून जातात. त्यामुळे शरीरामधील जे काही वॉटर बॅलन्स असेल किंवा इलेक्ट्रोलाइटची जी एफिशियन्सी आहे ती पण या ठिकाणी भरून निघते. त्याचबरोबर अंड्यामध्ये जे काय ॲमिनो ॲसिड आहे, त्यामधील जे काय कोलिन ॲमिनो ॲसिड आहे, ते ॲमिनो ॲसिड जे काय ब्रेनचे जे काय डेव्हलपमेंट असेल किंवा मग त्याचे वाढसाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हे कोलिन ॲमिनो ॲसिडमुळं मेमरी असेल किंवा मग मेमरी सुधारते. त्याला आपण त्याचबरोबर जे मूड आहे तो पण या ठिकाणी चांगला राहतो. त्यामुळे जे काय ॲमिनो ॲसिड आहेत ते ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा जे काय मेंदूच्या वाढीसाठी खूप चांगले आहेत. त्यामुळं जे काय ब्रेन डेव्हलपमेंट किंवा मेंदूचा चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी सुद्धा आहारामध्ये अंडी वापरणे किंवा ठेवणं खाणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की झिंक आणि आयर्न जी काय आहेत एलिमेंट्स आपण म्हणूयात, मिनरल्स म्हणूयात, त्यामुळं काय होऊ शकतं, जी काय आपली इम्युनिटी आहे किंवा आपण त्याला रोगप्रतिकारक क्षमता आहे ती या ठिकाणी वाढते. आता या ठिकाणी बऱ्याच लोकांना रोगप्रतिकारक क्षमता किंवा इम्युनिटी म्हणजे काय हे माहीत नाही. तर या ठिकाणी मी सांगू शकतो की जे काय शरीराचे जे काय बाहेरचे जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, सूक्ष्मजीव असतील किंवा ज्यामुळं आजार होतो, अशा गोष्टींना लढण्याची जी काय क्षमता आहे ती या ठिकाणी त्या क्षमतेला आपण इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक क्षमता असं म्हणूयात. तर ही आयर्न आणि झिंक जास्त प्रमाणात अंड्यामुळं असल्यामुळं आपली बॉडीची जी काय रोगप्रतिकारक क्षमता आहे या ठिकाणी जास्त वाढते किंवा मग ती चांगली बनते. त्याचबरोबर जर अंडी खाल्ल्यानं अंड्यापासून जे काय कार्य किंवा मग त्याचे महत्त्वाचे महत्त्व काय आहे या ठिकाणी हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अंडी खाल्ल्यामुळं या ठिकाणी शरीराला चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते. सकाळी किंवा दररोज जर अंडी खाल्ली तर आपला जे काय दिवसभर थकवा येणार नाही, आपली जी काय उत्साह आहे, एनर्जी आहे दिवसभर टिकून राहील. त्याचबरोबर स्नायू मजबूत आणि दणकट बनतात. मसल्स चांगल्या डेव्हलपमेंट करण्याचं काम हे अंडी करतात. त्याचबरोबर ब्रेन डेव्हलपमेंट, मेमरी, त्याचबरोबर मूड, ह्या सगळ्या गोष्टी अंडी खाल्ल्यामुळं किंवा अंड्याचा जे काय आहारामधील वापर केल्यामुळं चांगल्या प्रकारे सुधारू शकतात. त्याचबरोबर इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्याचबरोबर अंड्यामध्ये अँटीऑक्सिडंट काही घटक असतात. जसं जे अँटीऑक्सिडंट असल्यामुळं जे काही सेलचे जे काही डेथ होते किंवा मग काही सेल पेशी मृत्यू पावतात, त्या अँटीऑक्सिडंट काय करतात, त्या मृत्यू पावू देत नाहीत किंवा त्यांचं काय होऊ शकतं, त्याचबरोबर ते पेशंटची जी काही एजिंग असेल किंवा त्यांची वयोवृद्ध होणं, ह्या पण गोष्टी या ठिकाणी अँटीऑक्सिडंट पदार्थ या ठिकाणी टाळतात. म्हणजे ओव्हरऑल जर पाहायचं झालं तर एग्ज किंवा अंडी हा पोषण तत्वाचा चांगल्या प्रकारचा स्रोत आहे. त्यामुळं जे व्यक्ती नॉनव्हेज किंवा अंडी खातात त्यांनी रेग्युलर आहारामध्ये अंडी घेणं चांगलं आहे. त्याचबरोबर परत एकदा सांगतो की खाणं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या व्यक्तीचा काय खावं काय खाऊ नये हा त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्यामुळं अंडी जे खातात त्यांनी त्यांच्या आहारामध्ये मग उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, म्हणजे संडे असो या मंडे, रोज खाऊ अंडे, ह्या प्रकारची गोष्ट या ठिकाणी पाळली तर त्यांचं संपूर्ण आरोग्य चांगलं राहण्याची या ठिकाणी अंड हा चांगल्या प्रकारचा सोर्स आहे. अशीच माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा. हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.